नमस्कार. ओम शांती. ओम शांती. दीदी, मागच्या भागात आपण बघितलं की फुल स्टॉप लावणं किंवा लेट गो करणं म्हणजे पूर्ण विराम लावणं. झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करूयात, हे करणं गरजेचं आहे कुठल्याही नात्यात. तर मग ते कसं करायचं? हे करणं गरजेचं आहे म्हणजे अति आवश्यक आहे. कारण तुम्ही त्याच विचारांमध्ये ती जर गोष्ट मनामध्ये पकडून ठेवली तर तुम्हाला माहिती आहे हळूहळू मनाचा विचार, मनामध्ये चाललेला जो नकारात्मक विचार आहे तो आपल्या शरीरावरती व्हायला लागतो आणि त्यातनं आपण कळत ना कळत आजारांना आव्हान करत असतो. मग काही वर्षाने ती सून आहे घरातली किंवा जी सासू आहे त्या एकमेकींना मग दोष द्यायला लागतात की हिच्यामुळेच माझा बीपी वाढलाय. म्हणजे ती सून आलेली आहे, ठीक आहे, चूक तर ही होणारच आहे आणि होतातच. असं जगामध्ये कोणीच नाही की जे चुकलेलंच नाही आतापर्यंत. मग चूक झाली तर त्याला स्वीकार करणं आणि फुल स्टॉप ह्या करता लावायचा आहे किंवा ते सोडून ह्या करता द्यायचंय की आपलं शरीर पण तर तंदुरुस्त राहिलं पाहिजे ना. म्हणजे आपल्याला वाटतं पूर्णविराम द्यायचा आहे दुसऱ्यासाठी असं वाटत असतं, पण खरं तर स्वतःसाठी ते करायचं आहे. कारण हळूहळू वय आपलं वाढत जातंय, विचार जे आहेत तेही त्याच्याबरोबर वाढत जातात. ते आसपासच्या ज्या गोष्टी आहेत त्याही वाढत चाललेल्या आहेत. मग तुम्हाला जर पुढे ह्या नात्याला किंवा जीवनाला जर आनंदाने जगायचं असेल तर ह्याच नात्यामध्ये नाही, तुम्ही कुठल्याही नात्यामध्ये घ्या, सोडणं हे आलं पाहिजे. सोडून दिलं तर तुम्ही ते नातं भरभरून जगू शकाल, आनंदाने जगू शकाल. त्याकरता लेट गो करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. ऐकायला तर सोपं वाटतंय की सोडून द्यायचं, पण सारखे ते विचार येतच राहतात. मग त्याच्यासाठी पण एक शक्ती पाहिजे, आवश्यकता आहे त्याची, मानसिक शक्ती पाहिजे. मग ती कशी आणायची? जसं घरात म्हणतात ना, बाळाचे कान सोनारानेच टोचले पाहिजे, तसं ह्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला अशी लोक पाहिजे की ज्यांची त्यामध्ये एक मास्टर की आहे किंवा शुभ भावना आहे. कधी कधी काही घरांमध्ये मुलीला वडील खूप छान समजावून सांगतात की जसं एक छोटीशी स्टोरी मी वाचली की जी मुलगी आहे ती सासरी गेली, पण सासूचं सुनेचं तसं त्या दोघीही खूप छान, जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं, दोघीही खूप छान, सगळ्यांसाठी छान, पण त्या दोघींमध्ये वाद आणि असंच काहीतरी मनामध्ये ठेवणं किंवा सासू नकोच आहे, ही कशाला माझ्या जीवनात आली आहे. मग ती आपल्या वडिलांकडे गेली आणि वडिलांना सांगितलं की काही झालं तरी सासू मला नकोच आहे माझ्या जीवनामध्ये. मग वडील तिला विचारतात काय करायचं, तर ते म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात, आयुर्वेदिक डॉक्टर आहात ना, तर मला असं औषध द्या की मी ते सासूला खाऊ घालेल आणि मग ती मरून जाईल. असं ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणते. तर वडील म्हणाले अगं मग ती मरून गेल्यानंतर जेव्हा टेस्ट होईल तर शेवट परत काय येणार, तुझ्याकडेच येणार ना. सासूही गेली आणि तुलाही जेलमध्ये जावं लागेल, मग तू ह्यातनं साध्य काय केलं. मग ती म्हणते नाही चालेल मला ते. मग वडील म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला औषध देतो, पण हे खूप थोडं थोडं द्यायचं, जेवणातनं खूप थोडं थोडं द्यायचं. आणि सासूसाठी ना थोडंसं मनामध्ये प्रेम तयार करायचं की तिलाही वाटलं नाही पाहिजे की हे काय करतोय, असं काही होतंय माझ्याकडनं किंवा मी जाणून बुजून करते. मग सासूची थोडी सेवा चालू करतो, कारण ती तशीही जाणारच आहे ना. तर ते मुलीला फार पटतं, तर ती औषध घेते आणि घरी तिच्या सासरी जाते. आता ती काय करते, रोज तो विचार आहे की आता सासू मला सोडून जाणार आहे, तिचा मृत्यू होणार आहे, म्हणून थोडं औषध त्या जेवणामध्ये घालते. आणि आता ती रोज जेवण बनवायला लागली, घरातलं जे भोजन आहे ते स्वतः तयार करायला लागली आणि इतकं प्रेमाने ते सासूला द्यायला लागते. तर हळूहळू तिच्यामध्ये परिवर्तन यायला लागतंय. अच्छा. जी पहिला कटुभाव होता ना, आता तो कटुभाव नाहीये, कारण ती स्वतः सेवा करायला लागलीये, द्यायला लागली. आणि मनात एक विचार आहे की आता ही सासू जाणार आहे माझ्या जीवनातनं. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्या जीवनातनं जाणार असेल किंवा मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपण कळत न कळत एक आव्हान करत असतो किंवा त्याच्यासाठी एक प्रेम तयार होत असतं. मग एक दिवस तिच्या मनात येतं की मी हे किती पाप करते, हे किती वाईट काम करते. मग ती वडिलांकडे जाते आणि वडिलांना सांगते की मला माझी सासू गेलेली चालणार नाही, मला सासू हवी आहे, माझ्या जीवनामध्ये पाहिजे, खूप मोठं स्थान आहे त्यांचं.
वडील म्हणतात नक्की पाहिजे तुला, बघ विचार कर. ती म्हणते हो नक्की पाहिजे. वडील सांगतात अगं ते विष नव्हतंच मुळी, ती फक्त एक साधी पावडर होती, आयुर्वेदिक पावडर. आणि ती तुला मी देत होतो, पण त्याचबरोबर तुला ही पण एक शिकवण दिली की तू स्वतः सेवा करायला लाग. म्हणजे सेवा भावनेतनं सुद्धा आपल्या आतले जे विचार आहे ते बदलायला लागतात. मग आपण जर स्वतःहून थोडंफार काही गोष्टी दिल्या तर काय फरक पडतोय. बरोबर. आणि ज्यावेळेस द्यायला लागतो ना, तर देता देता ऑटोमॅटिक आपल्याला त्यातनं काहीतरी मिळायला लागतं. काहीतरी म्हणजे काय, एक तर आनंद मिळायला लागतो, आशीर्वाद मिळायला लागतात, 4 लोक बघतात ते त्यांना सुद्धा छान वाटतं, ते सुद्धा कौतुक करायला लागतात. पण काय काय ठिकाणी असं होतं की सून करतेच आहे किंवा सासू करतेच आहे आणि त्याचं कोणाला काहीही घेणं देणं नाहीये. हो. मग तिथे पण आपण थोडंसं खाली खाली येतो की मग मी कशाला करायचं, माझं काय एवढंच काम आहे का, मला माझं आयुष्य आहे. कोणी असू द्या, सासू असू द्या, सून असू द्या. किंवा कधी कधी असं होतं ना, सासू घरातलं काहीच सुनेला द्यायला तयार नसते. काहीच म्हणजे कसं, अथॉरिटी.